शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी थेट आरोप करत पाडवी यांच्यावर घरकुल योजनांचा गैरवापर केल्याचा गौप्यस्फोट केलाय। नेमका हा आरोप काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहूयात। शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावर घरकुल घोटाळ्याचे आरोप करत भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी खळबळ उडवून दिली आहे। गावितांचा दावा आहे की पाडवी यांनी स्वतः उत्पन्न कर भरताना त्यांच्या पत्नीचा आणि मुलाच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतलाय। गावित यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पाडवी यांच्या कुटुंबाच्या नावे आधीच एकूण 14 घरे असूनही गरिबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेतलाय, जो अत्यंत गंभीर प्रकार आहे। हे लोक गरीब जनतेच्या हक्कावर डल्ला मारत आहेत। 14 घरे असूनही सरकारी घरकुल योजना घेतल्या जात आहेत। प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे असं गावित यांनी म्हटलंय। गावित हे इथेच थांबले नाहीत, त्यांनी शिंदे गटालाही इशारा दिलाय। माझ्या टार्गेटवर 2 जण आहेत, आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी। त्यांना खूप मस्ती आली आहे, ती आता जिरवलीच पाहिजे असं गावित यांनी म्हटलंय। या आरोपानंतर आमशा पाडवी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र गावित यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच राजकारणात जोरदार खळबळ माजली आहे। पण गावित यांच्या टीकेवर शिंदेचे नेते चंद्रकांत रघुवंशी काय म्हणाले ते पाहूयात। बघा, एवढे सर्व पाप करून विजयकुमार गावितांची एवढी लोकांनी तक्रार करून सुद्धा गावित चुकीचं करूनही आजही काही त्यांचं झालेलं नाही। आमच्या विरुद्ध कितीही तक्रारी त्यांना करू द्या, जर आम्ही चुकलो असेल, आम्ही पाप केले असतील तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे या मताचा मी आहे। आणि म्हणून एवढा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल, अरे तुझंच काही झालं नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आजपर्यंत काही झालं नाही, तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत, आमच्या काहीच होणार नाही, आमचा परमेश्वरावर विश्वास। बघा, आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा यांच्या आदेशाचं पालन करणार आहोत। एकीकडे राजेशदादा म्हणतात आम्ही युतीमध्ये लढणार, ते पण भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत। आम्ही सुद्धा म्हणतो की आमचं नेतृत्व जे आदेश देईल, यांनी नाही सांगितलं तर आमच्या नेत्याने सांगितलं की नाही तुम्ही स्वबळावर लढा, आमची तयारी आहे। आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत, फक्त नेत्याचा मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे। ज्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालेलो आहोत, त्या नेत्याने जे शब्द टाकला तो प्रमाण आहे आमच्यासाठी। सर, डॉक्टर गावितच्या हातात काहीच नाही। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष करण्यासाठी डॉक्टर गावितांनी जीवाचं रान केलं, तरी सुद्धा त्यांचा जिल्हा अध्यक्ष झाला नाही। याचाच अर्थ डॉक्टर गावितांचं भारतीय जनता पक्षामध्ये किती वजन आहे हा संशोधनाचा भाग आहे। आणि आज भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती आमदार राजेश पाडवींना अधिकार दिलेले आहेत। महामंत्री विजूभाऊ चौधरी आहेत आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी आहेत। डॉक्टर गावितांना पक्षामध्ये काही अधिकार आहे असं मला तरी वाटत नाही। तर घरकुल घोटाळ्याचा हा आरोप कितपत खरा ठरतो याची चौकशी होणं आता अत्यंत गरजेचं आहे। प्रशासनाची भूमिका काय राहते आणि आमशा पाडवी यांचं उत्तर काय असतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।